यापुढची बातमी मावळमधनं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेमध्ये सभा घेणार आहेत। एका अर्थाने ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करतायत अशी चर्चा आहे। पण असं असलं तरी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला आपला विरोध दर्शवलाय। त्याचाच एक भाग म्हणून शेळकेंनी मतदारसंघावरचा दावा कायम ठेवलाय। अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी शेळके हा आग्रह धरतायत अशी चर्चाही रंगू लागली आहे। मात्र शेळके सुद्धा पार्थ पवारांच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीत। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके आता आपल्या सोबत आहेत। अण्णा, तुम्ही एकीकडे दावा केलाय आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता 6 जानेवारीला जाहीर सभा घेत आहेत। एका अर्थाने बारणेंचा प्रचाराचा शुभारंभ होतोय, मग कसं काय हा तिढा सगळा सुटणार? मी मागील काही दिवसापूर्वी मावळ लोकसभेच्या संदर्भात स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली होती आणि आजही त्या भूमिकेवरती मी ठाम आहे की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे, जेणेकरून पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, उरण असेल किंवा इतर जे काही मतदारसंघ आहेत या मतदारसंघावरती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक चांगली पकड आहे। मानणारा वर्ग देखील आदरणीय अजितदादांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून नागरिकांना गृहीत न धरता आपण सर्वतोपरीनं विचार हा पुन्हा केला पाहिजे। मावळ लोकसभेची जागा देत असताना फक्त देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नावावरती, यांच्या करिश्म्यावरती जनता मतदान करील आणि आपण पुन्हा खासदार होऊ अशा पद्धतीनं न करता इथल्या नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पहिले तुम्ही समजून घ्या, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि मागील 9 वर्षामध्ये आपण काय केलं हे जनतेपुढे मांडावं, हेच माझं तुम्हाला सांगणं असणार आहे। तुमची इच्छा आहे का पार्थ पवारांनी लढावं, इथून खासदार व्हावं? मावळ तालुक्यात जर समजा खासदारकीचा उमेदवार मिळाला तर आम्हाला दुःख वाटेल का? आम्ही पहिले मावळ तालुक्यातला विचार करतो की आमच्या मावळातला एखादा जर खासदार झाला, आजपर्यंत ज्या वेळेला लोकसभा किंवा संसद निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत मावळ तालुक्यातला खासदार हा आम्ही पाहिला नाही। तुम्ही पण इच्छुक आहात? मी इच्छुक नाहीये। मावळ तालुक्यातला कोणी खासदार झाला तर मला त्याचा अधिक आनंद असेल। आता जर जागा वाटपामध्ये ही जागा पुन्हा एकदा शिंदे गटाकडे गेली तर तुम्ही श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार? युतीचा धर्म पाळणं माझं काम आहे, माझी नैतिकता किंवा मी जबाबदारी विसरणार नाही, परंतु आपण आम्हाला गृहीत धरू नका। आत्ताही त्यांचा दावा आहे की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा, त्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहेत। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।